नमस्कार. आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत कफदोष जर वाढला असेल तर त्याला कुठल्या होम रेमेडीज यूज करून तुम्ही कमी करू शकता याबद्दलची माहिती. चला तर मग सुरू करूया. पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट इथे सांगायची आहे की आमच्या आयुर्वेद आणि मूलतत्व या प्लेलिस्ट मध्ये कफदोष म्हणजे काय, कफदोष वाढला असेल तर कुठल्या प्रकारचे लक्षणं दिसून येतात, कफदोष वाढला असेल तर कुठल्या प्रकारचे आजार आपल्याला होतात, तर या संदर्भातल्या व्हिडिओजची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे खाली देत आहोत. ती जरूर चेक करा, नक्की बघा, जेणेकरून या व्हिडिओत आपण कशाबद्दल बोलत आहोत याची तुम्हाला कल्पना येईल. आयुर्वेदानुसार मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, आंबट आणि खारट रस जे असतात ते कफदोष वाढवतात. त्याबरोबरच कटू, तिक्त, कषाय. कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट. हे तीन रस जे असतात ते कफदोष कमी करायला मदत करतात. यासोबतच उष्ण आणि तीक्ष्ण गुणांचे जे आहारद्रव्य असतात त्यांमुळे सुद्धा कफदोष कमी व्हायला मदत होते. आपल्या स्वयंपाकघरातील जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यांचा वापर आपण कफदोष कमी करण्यासाठी करू शकतो. आयुर्वेदानुसार सुंठ, मिरे आणि पिंपळी या तिघांना मिळून त्रिकटू नावाचं एक द्रव्य तयार होतं. हे त्रिकटू मधासोबत तुम्ही घेऊ शकता. यासोबतच लवंग, हळद, आलं, लसूण, मेथी दाणे, दालचिनी यांसारखे जेवढेही मसाल्यांचे घटक द्रव्य आहेत ते तुम्ही कफदोष कमी करायला वापरू शकता. भाज्यांमध्ये मेथी, कारलं, दुधी, कडुलिंब, भेंडी, वांगे, हिरव्या शेंगांच्या भाज्या जसे गवार आहे, श्रावण गेवडा आहे, या सगळ्यांचा जेवणात वापर असावा. याबरोबरच आयुर्वेद म्हणतं की जे वृक्ष पदार्थ आहेत जसे की जव आहे, भाजलेली फुटाणे आहेत, यांच्या आहारातल्या नित्य सेवनाने सुद्धा कफदोष कमी व्हायला मदत होते. तळलेले तुपकट पदार्थ, मांसाहार हे सर्व कफाला वाढवणारे आहेत, त्यामुळे यांचा वापर कटाक्षाने टाळायला सांगितलेला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जेही आहेत त्यांचा सुद्धा वापर कफदोष वाढलेला असताना टाळायला सांगितलेला आहे. जेवणानंतर दिवसा झोपणं निषिद्ध आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. ज्या वेळेला कफदोष कमी करायचा असतो त्यात व्यायामाचं अनन्यसाधारण महत्व आयुर्वेद सांगतो. व्यायाम कोणत्याही स्वरूपात तुम्ही करू शकता. परिश्रमानी, व्यायामानी कफदोष कमी होतो. उद्वर्तन म्हणून एक चिकित्सा कफासाठी सांगितली आहे. यात वृक्षद्रव्य, कोरड्या गुणधर्मांचे द्रव्य यांचा चूर्ण हे शरीरावर चोळायला सांगितलेले आहेत. यामध्ये जवाची पावडर किंवा त्रिफळ चूर्ण यांचा वापर करायला सांगितला आहे. आयुर्वेद म्हणतं लंघन ही देखील कफदोष कमी करायला एक उत्तम चिकित्सा आहे. लंघन म्हणजे उपाशी राहणं किंवा उपवास करणं. अगदी 2 वेळेला जरी शक्य नसेल तरी किमान एक वेळ संध्याकाळच्या वेळेला लंघन करून सुद्धा तुम्ही तुमचा कफदोष कमी करायला मदत करू शकता. मध हे एक कफाला कमी करणारं प्रभावी औषध सांगितलेलं आहे. त्रिकटू चूर्ण जे आपण सांगितलं की सुंठ, मिरे, पिंपळी मिक्स करून जे बनवलं जातं ते त्रिकटू चूर्ण किंवा आल्याचा रस किंवा त्रिफळा चूर्ण हे मधासोबत जर घेतले तर त्याने कफदोष निश्चितच कमी व्हायला मदत होते. तर ह्या काही होम रेमेडीज होत्या ज्यामुळे आपण आपला कफदोष कमी करू शकतो. आशा करते या व्हिडिओत दिलेली माहिती आवडली असेल. जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती आम्ही पोहोचवू शकू. आयुर्वेद आणि योग संबंधित अजून माहिती घेण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल. धन्यवाद.